1000 गांडूळ जर आपण घेतली एसिनाफेटिडा जातीची, तर ती एका वर्षामध्ये जर चांगलं वातावरण दिलं तर 30 लाख गांडूळ होतात एका वर्षामध्ये. म्हणजे इतक्या फास्ट पद्धतीने त्यांची वाढ आहे. तीच गांडूळ खत निर्मात्याला खूप उपयुक्त आहेत. मग त्यासाठी आपण ही एसिनाफेटिडाच जात प्रेफर करतो. जर साईजचा विचार केला तर आपण बाकीच्या 2 प्रकारांपेक्षा जी एसिनाफेटिडा जी जात आहे किंवा जी कंपोस्टिंग वर्म्स आहेत त्यांची साईज अगदीच 1 फुटाच्या आतच असते. 9 ते 12 इंचापर्यंत त्यांची वाढ होते. लाईफ स्पॅन, बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की बाबा गांडूळ एकदा जन्माला आला तर किती दिवस जिवंत राहील. तर त्याला काही इजा झाली तर सेगमेंटेड बॉडी आहे, मी सांगितल्याप्रमाणे मागचा भाग सोडून देतो, पुढचा भाग जिवंत राहतो. पण तो भाग एका रिसर्च पेपरनुसार 3 ते 5 वर्ष त्याचा लाईफ स्पॅन आहे. म्हणजे एक गांडूळ 3 ते 5 वर्ष आपल्याला कंटिन्युअसपणे आपल्याला खत निर्मिती करून देऊ शकतो. तर हा एक प्रकार लक्षात घेऊन एसिनाफेटिडा जात आपण अभ्यासली आणि ती का महत्त्वाची आहे हे सुद्धा आपण बघितलं. तर प्रत्येक गांडूळ खत निर्मात्याने एसिनाफेटिडा, मी जसं सांगितलं की त्याच्या ओळखण्याच्या काही पद्धती आहेत, त्या पद्धतीनुसार ती जात लक्षात ठेवून तीच जात आपल्या गांडूळ खत प्रकल्पासाठी वापरावी आणि आपलं उत्पादन वाढवावं.